नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत एक सर्वोत्तम किंवा पालकत्व जे आहे ते सुसह्य होण्यासाठी किंवा स्मार्ट पॅरेंटिंग टिप्समध्ये आपण बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत बघितल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बचत फक्त मोठ्यांनीच नाही तर लहानांनीही करावी. मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी काही गोष्टींबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हल्ली सगळ्या गोष्टी लोनवर आणि क्रेडिट कार्डवर विकत घेता येत असल्या तरी त्याचे पैसे आज न उद्या आपल्यालाच भरायचे आहेत याचं भान आर्थिकदृष्ट्या साक्षर असणाऱ्या व्यक्तीला जाणवतं. शालेय जीवनामध्ये लसावी, मसावी, चक्रवाढ व्याज, मुद्दल, मुदत अशी गणितं लिलया सोडवणारी मुलं प्रत्यक्ष आयुष्यातील पैशाच्या गणिताबाबत किती जागरूक असतात? किंवा किती पालक त्यांना आर्थिक नियोजन शिकवतात? लहान वयामध्ये पैशाचे व्यवहार कशाला असा विचार करणारे असंख्य पालक आहेत. मात्र बालवयातच बचत आणि आर्थिक नियोजनाचे धडे मुलांना मिळाले तर आयुष्यामध्ये ते कोणत्याही आर्थिक अडचणीतून मार्ग काढू शकतात. ती मुलं लवकर स्वावलंबी होऊ शकतात. बुद्धीचा वापर करून आवश्यक त्या गोष्टींसाठी योग्य ठिकाणी पैसे खर्च करणं म्हणजे आर्थिक साक्षरता नव्हे तर बचत किंवा गुंतवणुकीची सवय लावून घेणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या काळात आर्थिक साक्षर असणं हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. महागाई वाढत असताना दैनंदिन खर्च भागवताना बहुतांश पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून ठराविक रक्कम त्यांच्या नावाने कुठे ना कुठेतरी गुंतवत असतात. शिक्षणाच्या दृष्टीने या गुंतवणुकीचा परतावा कसा मिळायचा याचा विचार ते करत असतात. मात्र या सगळ्यात मुलांनाही आर्थिक व्यवहार समजावेत यासाठी पालकांकडून विशेष असे प्रयत्न केले जात नाहीत. हल्ली अनेक घरांमधून एक ठराविक रक्कम मुलांना पॉकेट मनी म्हणून दिली जाते. त्यांच्या मदतीला भविष्यातील आर्थिक तरतूद कशी करता येईल, मित्रमैत्रिणींना वाढदिवसाची भेट या पॉकेट मनीमधूनच कशी देता येईल याचा विचार करायला शिकवता येतं. कधीतरी पालकांना गरज नसतानाही मुलांकडून अगदी किरकोळ रक्कम त्यांनी साठवलेल्या पॉकेट मनीमधून मागून घेतली तर ती देताना मुलांना झालेला आनंद जितका महत्त्वाचा असेल तितकंच बचतीचे महत्त्व त्याला पटवून देण्याचंही असेल. आपलं उत्पन्न म्हणजे पॉकेट मनी आणि आपण करत असलेला खर्च याचा ताळमेळ कसा घालायचा? हातात पुरेसा पैसा नसेल तर एखादी महाग वस्तू लगेच घेता येणार नाही. हे लक्षात आल्यावर थोडा काळ वाट बघणं अशा गोष्टी आपसुकच मुलं शिकत जातात. उत्पन्नाला असलेली मर्यादा, त्यात निभावून न्यावे लागणारे खर्च आणि शिवाय होणारे आकस्मिक खर्च यातून मार्ग काढणं, प्राधान्यक्रम ठरवणं हे सगळं मुलांना लहान वयामध्ये शिकवता आलं तर पालकांची अधिक पैसे कमावण्याची होणारी धावपळ ही खऱ्या अर्थानं बरीच आटोक्यात येऊ शकते. थोड्या मोठ्या वयाच्या मुलांना बँक अकाउंट पालकांनी काढावं. त्यांचे व्यवहार कसे चालतात, बँकेत पैसे कसे भरायचे, त्यावर व्याज कसं मिळतं, बँकेचा चेक कसा लिहायचा असे अनेक व्यवहार त्यांना शिकवता येतात. याशिवाय दिवसभरामध्ये घरातल्या व्यक्तींचा एकंदर किती खर्च झाला, तो कुठे झाला याचीही नोंद करायला मुलांना शिकवलं तर अनावश्यक खर्च कुठे झाला आणि का झाला, त्याचबरोबर तो कशा पद्धतीने टाळता येईल किंवा आवर्ता घेता येईल याचीही जाणीव मुलांना पालकांनी करून देणं हे गरजेचं आहे. याशिवाय पुढील मुद्द्यांचा विचार घेतला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये बघा, घरासाठी आर्थिक नियोजन करताना घरातील एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयामध्ये मुलांनाही अवश्य सहभागी करून घेऊ शकता. वस्तूची खरेदी एक रकमी पैसे देऊन करणार असाल तर त्याचे फायदे आहेत किंवा लोन काढून हप्ते भरून वस्तू विकत घेण्याचे फायदे तोटेही मुलांना सांगा. त्यामुळे मुलांमध्ये आर्थिक बाबतीत जागरूकता निर्माण होणार आहे. कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि कुठली वस्तू घेण्याची गरज आहे यातील फरक मुलांना समजावून सांगण्यात पालक यशस्वी झाले तर मुलं निश्चितच कुटुंबाचा विचार करताना अन्नधान्य, निवारा, औषध, शाळा, कॉलेजच्या फिया अशा जीवनावश्यक गोष्टींसह पहिल्यांदा खर्च केल्यानंतर कपडे, दागिने, खेळणी, पर्यटन, महागडे मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स अशा चैनीच्या गोष्टींचा विचार पालक म्हणून करत असतात. त्यामुळे आवश्यक गरजांची पूर्तता झाल्यानंतर बाकी बाबींचा विचार व्हायला हवा. ही शिकवण मुलांना यातून मिळू शकते. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की अनेकदा पैशाची बचत कशी करावी याबद्दल पालक मुलांना सांगत असतात.
पण बचतीच्या पैशामध्ये वाढ कशी करता येईल याबद्दल खूप कमी वेळा बोललं जातं. हल्लीच्या काळामध्ये गुंतवणुकीचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिट या व्यतिरिक्त शेअर बाजार, म्युच्युअल फंड याबद्दलही मुलांना माहिती दिली तर ते अधिक साक्षर होऊ शकतात. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बजेट किंवा बचत. यांच्यातील संबंध मुलांना लक्षात आल्यानंतर मोठं झाल्यानंतर कर्जापासून दूर कसं राहायचं हे समजावून घेता येतं. अगदी कर्ज काढण्याची वेळ आलीच तर ते कर्ज लवकरात लवकर कसं फेडायचं याचाही विचार करायचं कौशल्य मुलांमध्ये दिसायला लागतं. कर्जाशी संबंधित लहान मोठे तोटे समजावून घ्यायला सोपं जातं. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याची सविस्तर माहिती मुलांना अवश्य सांगावी. त्यामुळं मुलांना जाणवेल की पालकांवरती किती आर्थिक भार पडत असतो याची जाणीवसुद्धा बऱ्यापैकी मुलांना येऊ लागेल. हल्ली सगळ्या गोष्टी लोनवरती आणि क्रेडिटवर विकत घेता येत असल्या तरी त्याचे पैसे आज न उद्या आपल्यालाच भरायचे आहेत याचं आर्थिकदृष्ट्या भान साक्षर असणाऱ्या व्यक्तीला लगेच येतं. हातात येणारा पैसा आणि होणारा खर्च हे प्रमाण कायमच व्यस्त असतं. सध्याच्या काळामध्ये डबल इन्कम असलं तरी होणारे खर्च अफाट आहेत की पैसाच पुरत नाही. पण योग्य नियोजन करून पैसा कसा खर्च करायचा हे जर लहान वयातच मुलांना शिकवलं तर अंकगणितात शिकलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात मुलांना उपयोगी पडतील. ते केवळ पुस्तकी ज्ञान मुळीच राहणार नाही. व्यवहार उपयोगी आर्थिक गणिते सोडवण्यासाठी म्हणूनच लहान वयामध्ये मुलांना आर्थिक साक्षर बनवा ही काळाची खूप मोठी गरज आहे. आय होप की प्रत्येक शिक्षकांनी किंवा पालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलांना आर्थिक नियोजनाचे धडे हे निश्चितपणानं प्रॅक्टिकल दाखवून किंवा मग प्रात्यक्षिकरित्या त्यांना जर करून दाखवलं तर ती मुलंसुद्धा या ठिकाणी आपल्याला अत्यावश्यक गोष्टी काय आहेत अनावश्यक त्याचं भान मुलांना राहील आणि निश्चितच यामध्ये काय होईल त्यांची आर्थिक साक्षरता ही जास्त मजबूत होताना दिसेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे मदत करणारा ठरला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.